उद्योजकतेमध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. एक म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस. मी इथे व्यवसाय आणताना मला करायला लागणारी, उद्योजक म्हणून करायला लागणारी मेहनत आणि मी माझा सेटअप लावल्यानंतर मला मॅनपॉवर आणि स्किलिंगची करायला लागणारी मेहनत. आता समोर आपल्यासोबत खूप सारे एज्युकेशनमध्ये काम करणारी किंवा स्किलिंगमध्ये काम करणारी मंडळी पण आहेत. तर उद्योगमंत्री म्हणून नेमकं ह्या दोन्ही प्रश्नांवर आपल्याकडनं काय एफर्ट सुरू आहेत आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? एक तर इंडस्ट्रियलिस्ट जो आहे तो एखादा प्रोजेक्ट आणल्यानंतर परवानगीसाठी आमच्याकडे अर्ज करतो. पूर्वीपर्यंतची प्रथा अशी होती की तो अर्ज केल्यानंतर आरोला भेटायचं, डेप्युटी सीओला भेटायचं, जॉईंट सीओला भेटायचं. ही एक चेन होती आणि शेवटी मग सन्माननीय मंत्र्यांना एन टी चेंबरमध्ये भेटायचं. एक प्रथा परंपरा होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब होते आणि देवेंद्रजी सरकारमध्ये होते आणि आता देखील विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक मैत्री नावाचं पोर्टल हे उद्योग विभागामध्ये आणलेलं आहे. तिथं 30 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या विभागाच्या NOCs मिळतात आणि त्या जर त्या अधिकाऱ्यांनी दिल्या नाही तर त्याचे अधिकार आम्ही इंडस्ट्रीयल जो कमिशनर आहे त्याला दिलेले आहेत आणि त्यांनी जरी केलं नाही तर त्याच्यावर देखील मग डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावायची. अशा पद्धतीची एक सिस्टीम जर आम्ही केलेली आहे. त्याच्यामध्ये मी अगदी तुम्ही आता गेला तरी तुम्हाला कळेल गुगलवरनं त्याच्यावर, तर 99% जे अर्ज आमच्याकडे आलेले आहेत त्याला आम्ही न्याय दिला आहे आणि हे देखील देशातलं एक अतिशय चांगलं पोर्टल आहे. आणि अजून एक पुढे जाऊन सांगतो की पूर्वी एक सोयीस्कर होतं की लँड मागितली की मंत्र्याकडे जायला लागायचं, लँड मागितले की लँडमध्ये मंत्र्यानं भ्रष्टाचार केला आहे, ह्यानं भ्रष्टाचार केला आहे, मोठमोठ्या बातम्या यायच्या. परंतु या 1.5 वर्षामध्ये लँडमध्ये अशा बातम्या काय येत नाहीत. तर मिलाप नावाचं एक आम्ही ॲप तयार केलं आहे. त्याच्यामुळं घर बसल्या खरा उद्योजक जो आहे, मी काय म्हटलं खरा, आता आमच्याकडे अनेक इंडस्ट्रीज सांगतील की अनेक लँड ज्या आहेत ह्या उद्योजक आहे असं दाखवून 25-25, 30-30 वर्ष आपल्या ताब्यामध्ये ठेवलेले आहेत. असे उद्योजक नाही, पण जे खरे उद्योजक आहेत त्यांच्याकडे त्यांचा DPR तयार आहे, त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहेत. घर बसल्या ते लँड मिळू शकतात आणि त्याचा देखील सक्सेस रेट हा 97% पुढे आहे. त्याच्यामुळे ही दोन जी ॲप आहेत ही मगाशी आपण जसं म्हटलं की लवकरात लवकर काम करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर MIDCमध्ये आता मंत्र्याकडे आणि अधिकाऱ्याकडे जायची गरजच नाही. या 2 ॲपवर आल्यानंतर तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळतं.